त्याला निश्चितपणे ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा, वाचेल जो कोणी ज्ञानेश्वरी जनी त्याशी लोटांगणी. अपूर्व असा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाला जगात तोड नाही जोड नाही असा प्रतिम ग्रंथ बाबांनी जीवनामध्ये दिला आणि तो पूर्ण जगाला दिला. आणि मग जीवनामध्ये या ग्रंथाचं वाचन केलं. असं नाही म्हटलं संतांनी कोणीच की वाचावी कादंबरी आणि डोळा पाहावी मुंबापुरी. वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी, याच्यामध्ये आपलं सार्थक आहे. तेव्हा अशा ग्रंथाचं या ठिकाणी आणि पारायण चालू असेलच, तर संत दरवर्षी त्या निमित्ताने सप्ताह साजरा केला जातो. आणि म्हणून या मंडळाचं जेवढं कौतुक करावं तेवढं अगदी थोडं आहे. हा ग्रंथ म्हणजे आपल्या महाराष्ट्र भूषण काय, अख्ख्या जगाचं भूषण असा हा ग्रंथ आहे. काय त्याच्यामध्ये ज्ञान, काय माऊलीचे दृष्टांत, एकच सिद्धांत त्याला अनेक दृष्टांत. ही माऊलीची फार मोठी खूबी आहे, ज्ञान देणारा ग्रंथ आहे. आणि अशी साधना जीवनामध्ये ठेवली तर जो जे बांधेल तो ते राहू, त्याला कमी पडणार नाही. कोणती अपेक्षा करा, नैतिक पद्धतीने सर्व इच्छा परिपूर्ण करणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. माऊली समर्थ आहे. अनुभव घेत नाही, साधना करतो पण अपुरी साधना होते, तिथपर्यंत आपण जात नाही. आपला प्रवास होतो पण मध्यंतरी आपण परत येतो, त्यामुळे अनुभव प्राप्त होत नाही. अनुभव घेतलाच पाहिजे आणि अनुभव येतोच. जरा तुम्हाला निश्चितपणे अनुभव येणार. अशी ज्ञानेश्वरी प्रतिम तो ग्रंथ आहे आणि करणारे उत्तम आहे, त्यामुळे त्यांच्या हातून होणार ते काही थोडंच कमी प्रतीचं होणार. ज्ञानेश्वर माऊली जगमान्य आहे, तसे ज्ञानेश्वरी देखील जगमान्य आहे. कार्यक्रमातील अंतिम दिवस रात्रीचा उद्या कार्याचे कीर्तन आणि मग हा अभंग निवड करण्यात आला. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई. हे सगळे फोटो वगैरे पाहिल्यानंतर मला फार गर्व वाटतो. सर्व जग मारुती सेना मला या ठिकाणी दिसत आहे. जग मारुती संस्थेची तुमचा अगदी जवळचं नातं दिसतं. गुरुजोग मारुती संस्था ज्या संस्थेला जगामध्ये तोड नाही जोड नाही, त्या ठिकाणी विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, अशी संस्था जगामध्ये कोणती आहे? 100 वर्ष होऊन गेले तरी संस्था आणखी चालूच आहे आणि ती चालूच राहणार. बरीच महाराज मंडळी आहे. इथे काय आमचा परिचय नव्हता, परंतु आमचे प्रेमाचे असणारे तिकडं रामदास भाऊ बडे म्हणून
त्यांनी ही कल्पना मला दिली आणि त्यांचं मनोगत देखील आपण सर्वांनी ऐकून घेतलं म्हणून मला ही सेवा इथं प्राप्त झाली. आणि या परिसरामध्ये आमची उद्धव महाराज राहतात, सूर्यवंशी महाराज राहतात, हे महत्वाचं आहे. आणखी काही प्रेम महाराज मंडळी आहेत, मला एवढा परिचय नाही. आणि त्या परिसराचं एक रत्न म्हणजे चौरंगीनाथ आहे. चौरंगीनाथ म्हणजे उगवता सूर्य आहे, पण त्याला सांभाळून घ्या. विठ्ठला लक्ष्मी वल्लभा दीनामाता पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मद ठेवितेची ठाई. तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये फार साधना केली आणि ती सगळी साधना फलद्रूप होण्यासाठी महाराजांनी घरादाराचा त्याग केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. महाराजांनी डोंगराचा आश्रय केला. ते 3 डोंगर म्हणजे प्रत्यक्ष देवता आहेत, प्रत्यक्ष देवच आहेत. जसं भगवंताचं नाम संताचं नाम घेतलं तर पुण्य होतं, तसं त्या डोंगराचं नाव घेतलं तरी पुण्य होणार, तुम्ही केलेलं पाप जाणार. एवढं सामर्थ्य त्या डोंगराच्या अंगामध्ये देखील आहे. मनापासून महाराजांनी संसार सोडला आणि मनामध्ये देव धारण केला आणि साधना करून तो देव देखील प्राप्त केला. प्रत्यक्ष त्याचं दर्शनही झालं. 15 दिवसामध्ये झाला असा चमत्कार. कारण साधना तशी होती. माणसाची साधना चांगलीच असेल, माणसाचं अंतःकरण उत्तम असेल, की ज्यामध्ये काही नसेल तर तिथं देव दर्शन होतं. महाराजांनी जीवनामध्ये भक्तीचा ध्यास घेतला. महाराज सर्वांशी बोलताना अन्य काही न बोलता शक्यतो परमार्थाचं बरंच काही बोलले. सर्वांशी बोलताना देवाचंच बोलले, मनाशी बोलताना देवाचंच, जनाशी बोलताना देवाचंच, किंवा सर्वांशी बोलताना देवाचंच बोलले. मना एक करी मन मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो पाहिन सावळा, उभा विटेवरी तो पाहिन सावळा. मनाशी बोलताना देवाचं चिंतन आहे. बरं, जनाशी बोलताना काय म्हणतात? ऐकवे जना तुझ्या स्वहेताच्या पुन्हा, घरीचा राणा मना मातेश्वरा, घरीचा राणा मना मातेश्वरावा. सर्वांशी बोलताना महाराज देवाचंच बोलले. तर एका माणसाने विचारणा केली की महाराज आपलं कसं काय चाललंय, आपला संसार, आपला प्रपंच, आपला परिवार, मुलबाळ, पण महाराज म्हणतात आमच्याकडे असं बोलूच नका.
काही माणसाला नाही कळत कोणत्या व्यक्तीकडे कोणत्या शब्दाने बोलावं. आमच्या जीवनामध्ये देखील प्रसंग प्राप्त होतात. कीर्तनाला जाताना बरेच काही असे माणसं भेटत असतात आणि ती काहीतरी विचारत राहतात. एकाने विचारलं, महाराज द्या उत्तर आमच्या बोलण्याचं. म्हटलं काय बोलणं तुमचं? म्हटले अडगुडम तिडगुडम, अडगुडम तिडगुडम, एक पाय मुरगुडम तो धापून पडगुडम. एवढं होतं काय याची गरज नाही, पण विचारतात माणसं. तर म्हटलं हा विचार कुठंच कानी पडला नाही आणि कोणत्याच ग्रंथात वाचनात गेला नाही. म्हटलं आमची पूर्णत्वाने मागा, आपणच उत्तर द्या. तर तो मनुष्य म्हटलं, महाराजाचं उत्तर आहे वावडी. आमच्या परिसरामध्ये त्याला वावडी म्हणतात. तुमच्या परिसरात इकडं त्याला किंवा पतंग 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 वावडी. तर त्या वावडीला आडवी फळी असते. कोणती फळी? आडवी फळी म्हणून आडगुडम आणि 3 पाय म्हणून तिळगुडम. त्या 3 पायापैकी 1 पाय मुरगुडम धापून पडगुडम. मला आवडत नाही बरं, पण काही लोकांसाठी सांगावं एवढंच. तुमचा असं तर विचारा, पण ज्यामध्ये काही भक्तीचा स्पर्श असेल, महत्वाचा विचार असेल. एका दुसऱ्या माणसाने विचारलं, तुम्ही आनंदी क्षेत्रामध्ये राहता, तर म्हणे तुम्ही भिंत चालवा. कशामुळे? तर ज्ञानेश्वर महाराज चालवली म्हणून चालवा. मला ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली, पण विनाकारण चालवली नाही. काही प्रसंग प्राप्त झाला म्हणून ती चालवली. तर ज्यावेळेला चांगदेव महाराज माऊलीकडे येताना त्यांनी अनेक शिष्यवर्ग बरोबर घेतलेले आहेत. त्यांनी वाघाचं वाहन केलं, सर्पाचा चाबूक केला. अशा पद्धतीने ते माऊलीकडे आले. जवळपास आल्यानंतर त्यांनी माऊलीकडे निरोप केला की आपल्या भेटीसाठी चांगदेव महाराज अशा पद्धतीने येत आहेत. हा निरोप केल्यानंतर माऊलींनी देखील विचार केला, आपल्या भेटीसाठी ते जर वाघावर येतात तर आपण देखील कशावर तरी बसलं पाहिजे, त्यांना आडवं गेलं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि मग त्या प्रसंगी माऊलींनी भिंत चालवली. तेव्हा त्यांना मी असं म्हटलं, एक करा, तुम्ही चांगदेव व्हा, मी भिंत चालवतो. एकंदर त्याला चांगदेव होता येत नाही आणि मला भिंत चालवता येत नाही. आपलं काम होण्यासाठी आपली भाषा चांगली असावी, आपलं बोलणं चांगलं असावं. ज्याचं बोलणं चांगलं नाही त्याचं कामही चांगलं नाही. आणि म्हणून परंपरेचा एक दृष्टांत, एक असा गरीब मनुष्य, त्याला काही आर्थिक अडचण पडली. त्याला होते 3 मुलं. तेव्हा एका मुलाला आज्ञा केली की जा सावकाराकडे. त्या गावातच एक मोठा सावकार होता की जा सावकाराकडे माझं नाव सांग आणि 500 रुपये घेऊन ये. मुलगा गेला. सकाळचा वेळ होता. सावकार उठून बसले होते आपल्या रूम मध्ये आणि हा गेला आणि म्हटला, हे नाही म्हटला, पण गेल्यानंतर त्यांना कोण तो हसू लागला. आणि म्हणे हसतो कोणाला? तर म्हणे तुम्हालाच हसतो. कशामुळे? म्हटले तुम्ही जर इथं मेले, काही गरज
तुम्ही जर इथं मेले तर तुम्हाला बाहेर कसं काढायचं? कारण ते सावकार आगड पण लय लागलो, फार लागलो. अरे म्हटले माझ्या मरणापर्यंत चाललाच म्हटले. 2-4 ठोके लावले, सेवकाला हाक मारली का खोलीत कोंडून टाकले. बराच वेळ झाला तरी गेलेला मुलगा येत नाही. याकरता त्या पित्याने दुसऱ्या मुलाला पाठवलं. दुसरा मुलगा आला. सावकारनं विचारणा केली, माझा भाऊ तुमच्याकडे आला होता? हो आला होता. त्याने मूर्खपणा केला, बोलला म्हणून त्याला प्रसाद दिला, कोंडून टाकला. मग तो म्हटला त्याला काय करायची, म्हणजे काय निवेदन सगळं केलं सावकाराने. त्याला काय गरज पडली? तुम्ही जरी इथं मेले तर तुम्हाला बाहेर काढण्याची गरज नाही. जरी मेले तर तुमच्या देहाचे तुकडे तुकडे करून तुम्हाला बाहेर काढला. त्याला काय पडलं? अरे म्हटले तू तर त्याच्यापेक्षा वेगळा दिसतोस. लगेच उठून त्याला 2-4 तडा केला, ठोकेला, त्याला कोंडून टाकले. गेलेले दोन्ही मुलं येत नाहीत. या करता त्या पित्याने तिसरा जो मुलगा होता त्याला पाठवलं. तिसरा मुलगा आला आणि सर्व काही विचारणा केली आणि झालेला प्रसंग सावकाराने त्याला देखील निवेदन केला. मग हा तिसरा मुलगा, त्यांना काय गरज पडली? अहो तुम्ही इथं जरी मेले तर तुम्हाला बाहेर काढण्याची गरज नाही, तुमचे तुकडे करण्याचीही गरज नाही. तुमच्या घरालाच आग लावून दिले मिळतील पैसे. त्याला 2-4 ठोके लावले, त्याला कोंडून टाकले. एकंदर ज्याची भाषा चांगली नाही, बोलणं चांगलं नाही, त्याचं काम कधीच चांगलं नाही. माणसाने आपल्या जीवनामध्ये आपलं वर्तन चांगलं ठेवा. वर्तन चांगलं तर कीर्तन चांगलं. त्याचं वर्तनच नाही, कीर्तन काय कामाचं? या सगळ्या गोष्टी लागतात. आपली वाणी गोड लागते. वेची ते वचन जेणे राहे समाधान. आपलं बोलणं चांगलं असावं, वाणी चांगली असावी. वाणी चांगली ठेवा. वाणी आणि याचा वापर चांगला करा. वाणीने भलतच बोलू नका, चांगलं बोला, गोड बोला. म्हणून आपली भाषा चांगली असावी, गोड असावं. भलत्याचं काम होत असतं. तेव्हा तुकाराम महाराजांनी विचार केला, हा भगवान आहे, जगाचा चालक मालक आहे, हा तसं देणार नाही. म्हणजे आपलं जे प्राप्तव्य आपल्याला करायचं आहे, मिळवायचं आहे, ती सगळं याच्याशी जडलेलं आहे, भगवंताकडेच आहे. पण हा भगवान तसं देणार नाही. आणि म्हणून त्या भगवंताने आपली इच्छा परिपूर्ण करावी याकरता त्या भगवंताला अर्थात पंढरीनाथाला तुकाराम महाराज 1 नव्हे 2 नव्हे तर 3 अशा प्रकारचे विशेषणे महाराज अभंगाच्या पहिल्या जन्मात लक्ष्मी बल्लाभा, 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 लक्ष्मी बल्लाभा.
हे पहिलं चरण आहे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा. तर हे देवा हे भगवंता आपण सामान्य नाही. आपण कोण? लक्ष्मीचे पती आहात. वल्लभ या शब्दाचा अर्थ पती असा होतो, मालक स्वामी होतो. आणि पती शब्द हा नेहमी आलेला दिसतो. त्या शब्दाचा सर्वांना परिचय आहे. राष्ट्रपती, सेनापती, सभापती, छत्रपती, उद्योगपती, करोडपती, महीपती, उचापती, पुरापती, भरपूरपती तर सोडा. पण पती हा शब्द उच्च प्रतीचा आहे. तर देव आपण सामान्य नाही. ही सर्वांची मातृस्थान, पूर्ण जगाची मातृस्थान जे लक्ष्मी देवी, अशा समर्थ देवीचे आपण लक्ष्मीचे कोण आहात? पती आहात. तुम्ही आम्ही सर्व लक्ष्मी पुत्र आहोत. पण लक्ष्मीचा मला फक्त एकच भगवानच विठ्ठल. लक्ष्मीचं आकर्षण आहे. संतांना मात्र लक्ष्मीचं आकर्षण आहे. लक्ष्मीचे अनेक अंग आहेत. अनेक अंगाने लक्ष्मी जगामध्ये राहत असते. तेव्हा लक्ष्मीचं मूळ स्थान, जन्मस्थान म्हणजे समुद्र आहे. समुद्र मंथनातून लक्ष्मीचा जन्म झाला. देवदैत्याने समुद्र मंथन केलं. त्याचं कारण दुर्वासाच्या शापाने सगळी संपत्ती, स्वर्गीय संपत्ती सर्व समुद्रात बुडून गेली. आणि म्हणून सर्व देव खिन्न झाले. स्वर्ग वश पडला गेला. सर्वांनी भगवंताकडे धाव घेतली देवांनी की आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. स्वर्गाला महत्व संपत्तीमुळे आहे. तर भगवंताने सर्व काही मार्गदर्शन केलं. समुद्रामध्ये तुमची संपत्ती आहे, याकरता तुम्हाला मंथन करावं लागेल. मंथने नवनीता जसं आपण दह्याचं मंथन करतो, परिणाम दोन्ही बाहेर येत असतो. त्याप्रमाणे देवाने मार्ग सांगितला की तुम्ही मंदार पर्वताची रवी करा, वासुकी सर्पाचा दूर करा, दैत्य लोकांचं सहकार्य घ्या. असं जर केलं तर तुमचं कार्य सिद्धीला जाणार. आणि मग प्रथम देव हे दैत्याकडे गेले. त्यांना काही आकर्षण दाखवलं. असं जर केलं तर तुम्हाला काही, आम्हाला काही संपत्ती. त्यांनी होकार दिला. सर्वजण एकशित्तेने कामाला लागले. पर्वत उचलला, समुद्रामध्ये टाकला तसा तो तळाला जाऊ लागला. शेवटी भगवंताने देव कार्य साध्य करण्यासाठी भगवान कासव झाले, कूर्म झाले. कूर्म अवतार अख्खा पर्वत पाठीवरती धारण केला. नंतर वासुकीचा दोर लावला. एका बाजूला देव झाले, दुसऱ्या बाजूला दैत्य झाले.
जण मंथन करू लागले. एक एक रत्न बाहेर पडू लागले. असे बरेच रत्न बाहेर पडले. 14 रत्न बाहेर आले. एक असा श्लोक आहे का, तर तो श्लोक शक्यतो लग्नामध्ये म्हटला जातो. तो आपण नेहमी ऐकतो. मला म्हणण्याची सवय नाही, पण जर हुकलं चुकलं तर सांगा. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गाव कामदुधा सुरेश्वर गजो ब्रह्मादि देवांगना अश्व सप्तमुखी विशंभरी धनु शंखो मृतं चाबुधे रत्नानि चतुर्दशं प्रतिदिनं भूयात् सदा मंगलम्. पुढचं घेऊ नका. तर या श्लोकामध्ये 14 रत्नांचा विचार आला. पैकी भगवंताने लक्ष्मी नावाचं रत्न आपल्याकडे घेतलं. एकच घेतलं का महाराज? 4 का 5 भगवंताने घेतलेले आहेत. लक्ष्मी समुद्रातून बाहेर आली. मंथनाच्या बाहेर आली. तिचा दिव्य असा प्रकाश पडला. सर्व जगाच्या देवांच्या राजे महाराजे लोकांच्या सर्वांच्या दृष्टी लक्ष्मीकडे लागल्या गेल्या. सर्वांना तिचं कौतुकही वाटलं की अशी कोण देवता, जन्मात अशी देवता आपण पाहिलीच नाही. अशी कोण देवता असावी. सर्वांचं आकर्षण लक्ष्मीने केलं. नंतर त्या लक्ष्मीने आपल्या हाती फुलाची माळा धारण केली. तर त्या ठिकाणी असंख्य देव होते. असंख्य देव. मग त्याने विचार केला आपल्या जीवनात आपल्याला शोभेल साजेल असा पती कोण, विचार कोण. तर नवरी मुलगी म्हटलं तर त्याला काय वाटतं, ज्याच्याशी लग्न करायचं तो कसा असावा, सुंदर असावा. सुंदर असावा. त्या मुलीचं आईचं मत काय असतं की आपला जावई श्रीमंत असावा, पैसा पाणी भरपूर असावा. मुलीच्या वडिलांचं काय मत, आपला जावई हुशार असावा, ज्ञानी असावा, चतुर असावा, 4 चौघांमध्ये बसणारा उठणारा असावा, परिसरामध्ये त्याचं नाव चांगलं असावं. हे मुलीच्या बापाला. आणि जे भावबंद लोक असतात त्यांना काय वाटतं की त्यांचं आपलं जुळतं मिळतं होतंय का, गुणमिलन चांगलं होतंय का. हे जवळचे लोक पाहतात, भावबंद लोक पाहतात. आणि तुमच्या आमच्यासारखे जे लग्नाला गेले असतात ना, ते म्हणतात ती नवरी कशी असतात आणि तो नवराही कसा असतो, पण जेवणाचा भेद काय. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता शुकम बांधवा कुल निच्छन्ते मिष्टान्न मितरे जना. अशा प्रकारे लक्ष्मी बाहेर आली आणि सर्वांनी समंजसपणाने रांग धरली, लाईन लागली. असं भागवतामध्ये वर्णन आहे. तर त्या रांगेमध्ये मोठमोठे देव देखील होते. भगवान शंकर देखील त्या रांगेमध्ये होते. असं दाखवलंय. काय गरज होती त्यांना होते रांगेमध्ये. तर सर्वांना डावलत लक्ष्मी चालू आहे. तर लक्ष्मी समोर आली की प्रत्येक जण आपापली मान पुढे करायची. आपापली मान पुढे करायचा की लक्ष्मीने आपल्या गळ्यामध्ये माला टाकावी. पण बरेच मान करून मान मिळत नसतो. हा सगळा दैवाचा खेळ असतो. तर भगवान शंकराचं स्थान आलं. भगवान शंकराची मूर्ती पाहिली, बरं वाटलं. पण बाकी काही बरं वाटलं नाही. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. भगवान शंकराचं रूप चांगलं, पण बाकी वेश चांगला नव्हता. मला गळा बंद माळा खापर हसती
मणक्याच्या माळा, वेलेले माणसं त्या मणक्याच्या माळा, विचित्र वेश दिसला. लक्ष्मीने पसंत नाही तो वेश केला. कुठे गेला? त्या कारंगीमध्ये काही अंतरावर भगवान विष्णू देखील होते असं दाखवले. तर भगवंताचं रूप पाहिल्यानंतर त्याला अति आनंद झाला. रूप पाहता रोजनी, 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 पाहता रोजनी, पाहता रोजनी. अति आनंद झाला आणि मारा काढण्याचा प्रयत्न केला गळ्यामध्ये. पण भगवंताने तिचा वैर केला. हे असो महासिद्धीशी लक्ष्मी मिळाली यापासी, परी महाविष्णू जैसी नगरीच ते. भगवंताने त्याला स्थान दिलं. अनेक प्रयत्न केले लक्ष्मीने. लक्ष्मी म्हटली, देवा असं का करतात? सगळं जगत माझी अपेक्षा करते. किती प्रयत्न लोकांनी केले, देवांनी केले, तरी देखील मी कोणाला वरलं नाही आणि मी आपण होऊन तुमच्यापर्यंत आले. माझा स्वीकार का करत नाही त्याचं कारण दाखवा. तर म्हणे त्याचं कारण महत्वाचं म्हणजे तू गर्विष्ठ आहेस. तुझ्याकडे फार मोठा गर्व की माझ्यासारखं जगात, माझ्यासारखं वैभव कोणाला, माझ्यासारखं रूप कोणाला. तुला फार मोठा गर्व आहे. आणि गर्विष्ठ माणसं मला बिलकुल आवडत नाही. बाकी आवडतं पण गर्विष्ठ माणसं मला आवडत नाही. अहंकारी लोक मला आवडत नाही. म्हटले मी गर्वरहित होते, मग तर झालं, मग चाल. पण लक्षात धर, मी तुझा स्वीकार करणार, पण तुला माझ्या पूर्ण अंगाची सेवा प्राप्त होणार. तुझी सत्ता फक्त पायावर चालेल. आणि म्हणून भगवंताचे जे पाय आहेत ते कोणाच्या हातात? पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. दिसी अनेका कुदती, हे दी अनेका कुदती. लक्ष्मीचे हाती तिशी अंबिका कुळती विज्ञान आणि मदतीना ते उद्धारी. अशा प्रकारे लक्ष्मी वल्लभा हे पहिलं विशेषण भगवंताला महाराजांनी दिलं. बरं, दुसरं विशेषण कोणतं ते लवकर सांग. देहानाथा हे दुसरं विशेषण आहे. भगवान सकळ देहांचा नाथ आहे. आणि या ठिकाणी जो नाथ शब्द आला हा शक्तिवाचक असा आहे की ज्याकडे कर्तुम शक्ती, या कर्तुम शक्ती अमृता करून शक्ती, आता सगळ्या प्रकारच्या शक्ती ज्याच्याकडे प्राप्त असतील त्याला नाथ असं म्हटलेलं आहे. आपण कोणालाही नाथ म्हणतो, पण खरा नाथ ज्याच्याकडे सगळ्या शक्ती प्राप्त असतात तो खरा नाथ. जगामध्ये भगवान नाथ, जगामध्ये संत नाथ. ठराविक शक्ती त्यांच्याकडे असतात. छत्रपती शिवाजी महाराजांकडे शक्ती देखील फार मोठी शक्ती, तुकाराम महाराजांकडे शक्ती होती.
तुकाराम महाराजाकडे भक्तीची शक्ती होती, महाराजाकडे अंगाची शक्ती होती असं आहे ना. आणि रामदास स्वामीकडे युक्तीची शक्ती होती. महाराजाकडे भक्ती, रामदास स्वामीकडे युक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांकडे शक्ती. म्हणून महाराष्ट्राचं स्वराज्य झालं, स्वराज्य झालं. भगवंताला भिन्न 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 शब्दांनी आळवलेलं आहे, गायलेलं आहे. कुठे साधू संत भगवंताला असं म्हणतात, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यम पाश विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा, तर कुठं कुठं साधू संतांनी भगवंताला जगन्नाथ असा शब्द केला. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथानाथ जनार्दन, अनाथानाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. तर कुठं कुठं साधू संतांनी भगवंताला दिनांची माऊली असा शब्द ठेवला. नामदेव महाराज बोलतात ना, दिनांची माऊली आत्मा देवी, दिनांची माऊली अजम्या देखिली कटी ठेवून याकडं उभे राहे कशावर, उभे राहे. अशा प्रकारे भगवान लक्ष्मीचा पती आहे, तो दिनांचा नाथ आहे. लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा, पद्मनाभा, तिसरं विशेषण पद्मनाभा हे ठेवलेलं आहे. हे नाम फार ठिकाणी नाही, पण काही ठिकाणी मात्र निश्चित आहेत. आपण देवाची भगवंताची प्रार्थना करतो ना रोज. श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायणा, जगव्यापक जनार्दन, आनंदगणा अज्ञानाशा. ही देवाला केलेली प्रार्थना आहे. देव भक्ताचं नातं जमून देणारी प्रार्थना आहे. आणि म्हणून माणसाने अवश्य प्रार्थना करावी. ज्याच्याकडे दुःख नाही त्यांनी तर करावीच, पण ज्याच्याकडे दुःख असेल त्यांनी तर अवश्यच करावे. काम होऊन जातं. प्रार्थना खास मनापासून तळमळीची असेल, तळमळीची प्रार्थना असेल आणि सर्व जीवन झोपून असेल, भावाने प्रेमाने जर ती प्रार्थना असेल तर निश्चितपणे भगवान त्या जीवाचं चांगलं काम करतो.
सुखाची वाट दाखवतो, कमी खर्चात त्याचं काम होईल, कमी दुःखात त्याचं दुःख समाप्त होत जातं. भगवान काय करत नाही, असं माऊली करेल ते काय, तो तर भगवान आहे, तो काय करणार. फक्त भावना असावी, विश्वास माणसाचा असावा. परमार्थामध्ये विश्वास महत्वाचा, जसा जीवनात शरीरात श्वास महत्वाचा तसा परमार्थात विश्वास महत्वाचा. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा असे 3 विशेषणे महाराजांनी दिलेले आहेत भगवंताला. तर ते विशेषणे ऐकून, ते स्तवन ऐकून, स्तुती ऐकून भगवान फार खुश झाले. तर कोणी असो, प्रत्येकाला स्तवन आवडतं, स्तवन आवडतं. आणि माणसाने स्तवन केलं तर काय हरकत आहे, चांगलं असतं. म्हणजे समोरची व्यक्ती देखील खुश राहते. आपल्याला काय पैसा लागतो, पण चांगलं असतं. स्तवन करावं, देवाचं करावं. सामान्य जीवाचं नाव जरी आपण घेतलं तर त्या व्यक्तीला फार मोठा आनंद होतो. तर देव देखील खुश झाला आणि महाराजांना म्हटले की महाराज तुम्ही फार मोठी स्तुती केली, पण एवढी स्तुती करण्याचं नेमकं कारण सांगणार. तर ते कारण महाराज अभंगाच्या सुख वसे तुझे पायी मग ठेवी त्याची ठाई. आता ते सुख मला प्राप्त करून द्या, कारण सुख खरं देवाकडे आहे. तुझे पायी सुख किती आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुख जगामध्ये नाही, सर्व सुख देवाकडे संताकडे आहे. ती वडील आहे. जगातलं सुख हे कृत्रिम आहे, नष्ट होणार आहे, काही वेळेपुरतं आहे. सुख हे देवाकडे, दुःख हे संसाराकडे. संसाराकडे किती दुःख गणित नाही त्याला रे, देवाकडे किती सुख गणित नाही त्याला रे. सुख हे जीवनाचं सार आहे.
बाकी भरपूर आहे पण सुखच नाही. काय कामाचं? सुख असावं, शांती असावी, आनंद असावा, समाधान असावं, ही जीवनाचं सार आहे. तेव्हा ते सुख खरं सुख देवाकडे आहे. म्हणून संतांचा आपुला तो एक दैव करुणी घ्या, 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 आपुला तो एक दैव करुणी घ्या. तेरे बिना जीवा सुख लोगे, तेरे बिना जीवा सुख लोगे, हे रतिमाई ते सुखासी कबीरे, हे रतिमाई ते सुखासी कबीरे. तेव्हा सुख हा देवाचा निसर्ग, दुःख हा संसाराचा निसर्ग आहे. संसारामध्ये अनंत दुःख आहे. तुकाराम महाराज बोलतात, अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे भाषान पूरती, भय का चित्ती भरला या संसारामध्ये अनेक दुःख, अनेक दुःख, अनेक दुःख, अनेक दुःख. तर या संसारामध्ये कोणाला कोणतं दुःख आहे. सर्वांचं दुःख मी सांगू शकतो, पण दुःख नाही असं जीवन जगामध्ये नाही. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नसेल फार दुःख, ते आपण मान्य करू, नसेल फार, पण बिलकुल काहीच नाही असं मात्र होणार नाही. काही ना काही दुःख जीवाच्या जीवनामध्ये असतंच, संसारामध्ये असतं. म्हणून या जीवनामध्ये, या संसारामध्ये कोणाला आजाराचं दुःख, तर कोणाला शेजाराचं दुःख, कोणाला चोराचं दुःख, तर कोणाला आपल्याच पोराचं दुःख, असा प्रत्येकाचा अनुभव आहे. सांगायची होती पण आता टाइम फार कमी आहे. तर फार सुंदर गोष्ट आहे. काही लोकांना गोष्टीच आवडतात, मला काय पिंडा नाही गोष्टी सांगायचा, मला जमतही नाही. असं काय म्हटलं मी, अनेक दुःखे सांगू मी किती, संसारामध्ये फार दुःख देवाकडे फार असतो. आणि म्हणून जीवनामध्ये सुखाला मानपान आहे, दुःखाला मानपान नाही. दुःखाचा कोणी स्वीकार करत नाही आणि सुख होईल याकरता आपण देवाचीच काल धरावी. जो देखे सो दुखिया कोई नहीं, जो देखे सो दुखिया कोई नहीं, राजा दुखिया
म्हटला महाराज तुम्ही म्हटलं सर्व होती पण एक सुट्टी आहे निर्लज्जन सदा सुट्टी ते म्हणणं होत आहे सुखाच्या बद्दल मी आपल्याकडे बाजू मांडलेली आहे कारण ती खरंच तुझ्याकडेच आहे आणि माझी जी वासना ती आहे ती अल्पशी आहे देवा पण तुझा जर विचार केला तर देवा तू कोण आहेस अरुंद मुक्तीचा महाराज म्हणतात नदी वर्षांची कशी आहे कमी आहे मुळात सर्वांना देह वासना असते आणि देह वासनेच्या अंतर्गत आणखी काही वासना असतात सौंदर्य वासना आरोग्य वासना आयुष्य वासना भरपूर वासना पण महाराज म्हणतात तुझा जर विचार केला देवा तू उदाहरणाचा राजा आहेस उदार तो हरी अशी कीर्ती चराचरी आनंद हे थोरी गरज ताती बुवारी
तुझ्यासारखा उदार दाता कोण आहे? तुझा ऐसा कोण उदाराची राशी आपुलेची देशी पददासा आपुलेची देशी पददासा. भगवान सगळ्यांमध्ये उदार आहे. चराचरामध्ये भगवंताची कीर्ती आहे. आपलं पद देखील भगवान दासाला घेऊन टाकतो, भक्ताला घेऊन टाकतो. एक प्रसंग असा, सण दिवाळीचा आला, नामा रावळाशी गेला, हाती धरून देवाशी चला आमच्या घराशी, हाती धरून देवाशी चला आमच्या घराशी. तेव्हा मातोश्रीचा आग्रह म्हणून नामदेव महाराज मंदिरात गेले, पहाटेच गेले आणि देवाला आग्रह धरला. आमच्या आईने बोलवलं तर म्हणे ठीक आहे, मी नेहमीच येतो, कारण आता दिवाळी सण म्हणून तुम्हाला आग्रह मी करत आहे, आईचा आग्रह आहे. तर म्हणे मग तू थांबतोस का इथं? आता बडवे लोक येतील आणि मी नसल्यामुळे वेगळा प्रसंग होईल. तर म्हणे थांबतो देवा, पण तुम्ही घरी जा. मग भगवंताने आपल्या स्वशक्तीने आपला रूप त्याला प्राप्त करून दिला. आणि लक्षात धर, बडवे लोक येतील, अंगावरचे कपडे काढतील, अजिबात चळवळ करायची नाही. हो, नंतर तुला स्नान वगैरे घालतील, अजिबात चळवळ करायची नाही. नंतर पुढे तुझं अंग वगैरे पुसतील, अजिबात चळवळ करायची नाही. नंतर तुला कपडे धान करवतील, अजिबात चळवळ करायची नाही. नंतर तुला तुझ्या तोंडाला काहीतरी पेढा म्हणा वगैरे वगैरे असं काही रीती अजिबात खायचं नाही. द्रौपदी आरती वगैरे करतील, त्यामध्ये काही हालचाल करायची नाही. सगळं नामदेव महाराज म्हटले हे सगळं पत्ते मी तरी पालन करणार देवा, पण तुम्ही जा. भगवान पटकन गेले. गोमायेने उठणे केले, दामस येथे स्नान घातले. गोमाई मातेने देवाच्या अंगाला लावण्यासाठी उठणं तयार केलं. स्नानापूर्वी सगळं उठणं भगवंताच्या पांडुरंगाच्या अंगाला लावलेलं आहे. नंतर दामासेटीने स्नान घातले. दामासेटी महाराजांनी म्हणजे नामदेव महाराजच्या वडिलांनी स्नान घातलं, आईने अंगाला उठणं लावलं. मग गोनाई मातेने काय केलं? पदर काढीला माथ्यात अंबाला पुशीला नंदाचा. देवाचं सगळं अंग आपल्या डोकड्याच्या पदराने पुसून टाकलं. देवाने ते मान्य केलं का नाही? एखाद्याचं खास प्रेम असलं तर भगवान कोणाचंही मान्य करतो, जसं असेल तसं भागून घेतो. तर नंतर फराळाचं ताट समोर केलं. भगवंताने फराळ केला. जी धूम फुटली की डायरेक्ट मंदिरच. तोपर्यंत मंदिरात फार गर्दी देवाचा सोहळा पाहण्यासाठी. देवे भक्ता लागे उपचार मांडे, देवे भक्ता लागे उपचार मांडे. अगदी आनंदाने पाहिला त्याचा आदर करून पाहिला की आपल्या भक्ताचा सोहळा स्वतः भगवंताने आपलं पद देखील आपल्या भक्ताला देऊन टाकलं. असं जगामध्ये कोण उदार आहे? कोणी खुर्ची देतं का? कोणी आपली खुर्ची देऊ शकत नाही, पण भगवान आपली खुर्ची देतो, आपलं पद देतो. तुझा ऐसा कोण उदाराची राशी आपुलेची देशी पदनाचा, आपुलेची देशी पदनाचा. असा भगवान उदार आहे. आणि आपल्याकडे देखील काहीतरी उदारता असावी. नका देऊ फार, पण थोडं तरी काहीतरी, कारण दिल्याशिवाय मिळत नाही.
जसं चावल्याशिवाय गिळत नाही, ऐकल्याशिवाय कळत नाही, तसं दिल्याशिवाय मिळत नाही. म्हणून देण्याची सवय केली. प्रत्येकाने थोडं थोडं, नसेल फार पण थोडं थोडं. अति गरीब असेल तर त्याला बंधन नाही, पण त्याच्याकडे असेल त्याने द्यावं. असून देत नसेल, गरीब असून भक्ती करत नसेल, त्या दोघांच्या गळ्यात दगड बांधा आणि खोल पाण्यात त्यांना बुडवा. फक्त आमचं नाव सांगितलं. दरिद्री नकरी भजन कीर्तन, नकरी संतांचे नाम, त्याची गळा बांधोली पाशान, समुद्रात जाण बुडवावा. समुद्रात गाठी असता धन, जो न करी धर्मदान, त्याची गळा बांधोली पाशान, समुद्रात जाण बुडवावा. माणसाने दातृत्व काहीतरी असावं लागतं. जसं महाराज म्हणतात, तू काय म्हणे फार थोडा तरी काय फारच करा, नाही जमलं तर थोडा तरी काहीतरी. कर्तृत्व माणसाकडे असावं, दातृत्व माणसाकडे असावं, नेतृत्व काहीतरी उद्योगाला असावं. नसेल तर काही अपेक्षा करू नये, पण आला तर सोडू नये. सगळ्यांचा राजा आहे, म्हणून आपण देखील काहीतरी उदाहरण करावी, काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा. कारण दिल्याशिवाय मिळत नसतो. हे असं शास्त्र आहे की द्या नंतर मिळेल. दान धन वर्धते, दान केल्याने धन वाढलं जातं. पण ते दान चांगल्या ठिकाणी करा, वांगल्या ठिकाणी करू नका. वांगल्या ठिकाणी केलेला कधीच उपयोगाला पडत नाही, आणि चांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीच गायला जात. नम्रतेने करा, काही करतात पण अहंकार नाही करतात. म्हणून दान करो गरीबे से बाबा, दान करो गरीबे से बाबा, मगरूरे से भूखा है, तो कहेगा मैं दाता वो माल कहाँ से लाया है. दान नम्रतेने करा, चांगल्या ठिकाणी करा, त्याची पावती तुम्हाला मिळून जाणार. काय म्हणतात शेवटी, का म्हणे भोगे तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे